ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सागर, नक्कीच काल पाहायला गेलं तर मोठी दुर्दैवी घटना भांडूपच्या पन्हाळ या परिसरामध्ये घडलेली। आपण त्याच परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी जे हाय टेन्शनच्या वायरी आहेत त्या अशा उघड्यावरती होत्या आणि या ठिकाणी 1 ते 1.5 फूट अशा पाणी या ठिकाणी साचलं होतं आणि दीपक पिल्ले या ठिकाणी आपल्या घरी जात असताना त्या ठिकाणी हाय टेन्शनच्या वायरीमुळे त्याला शॉक लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। अनेकांना या ठिकाणी शॉक लागत होत्या, मात्र अनेक लोकांना या ठिकाणचे आस्थापनातील दुकानदार जे ते सांगत होते या बाजूने जावं, मात्र त्या दीपक पिल्ले यांनी कानात हेडफोन टाकला होता आणि हेडफोन टाकल्या कारणास्तव कुठेतरी त्याला आवाज आजूबाजूच्या असणाऱ्या दुकानदारांनी दिल्यानंतर त्याला कुठेही आवाज त्या ठिकाणी ऐकता आला नाही आणि त्याचा त्या ठिकाणी पडून त्याचा जागीच मृत्यू झाला। त्याच्यानंतर त्याला बाजूला काढण्याचं काम देखील या ठिकाणी आस्थापनातील दुकानदार करत होते, मात्र त्यांना देखील बाजूला काढत असताना त्याला शॉक लागत होता। मोठा बांबू हातात, लाकडी बांबू हातात घेऊन त्याला बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी शर्थीचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार आता याच ठिकाणी तक्रार दिली होती, मात्र तक्रार देऊन सुद्धा देखील या ठिकाणी MSCB महावितरण या ठिकाणी आली नव्हती आणि या ठिकाणी आता कुठेतरी काम जे ते युद्ध पातळीवर सुरू केलेलं आहे। मात्र यातच दीपक पिल्ले सारख्या अनेक अशा लोकांना देखील या ठिकाणी शॉक लागून, करंट लागून त्यांचा जीव कुठेतरी आता वाचलेला आहे। मात्र दीपक पिल्ले या ठिकाणी जात असताना या काळात हेडफोन होते, त्याला वाचवताना कुठेतरी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र आता या ठिकाणी काय दुकानदार आहे, आस्थापना आहेत आणि ह्या ठिकाणचा स्पॉटवरती सर्व घटना दाखवणार आहे। किस तरह से घटना थी? यह घटना एकदम जो सबको सुबह से शॉक लग रहा था तो हम लोग ने MSCB में कंप्लेंट लॉन्च की थी। MSCB में कंप्लेंट लॉन्च करने के बाद प्रॉब्लम सॉल्व हो गया ऐसा मैसेज आया, पर प्रॉब्लम सॉल्व हुई नहीं थी, कोई यहाँ पे आया नहीं था। फिर भी हम लोग ने फिर सब लोग को बोल रहे थे, अवेयरनेस क्रिएट कर रहे थे कि भाई यहाँ से मत जाओ, ये रास्ते से जाओ ताकि करंट नहीं लगे। फिर भी वो जो लड़का जो गया ना उसने सुना नहीं हमारी आवाज़ को, और सुना नहीं और वो गया, वैसे ही उसको करंट लगा और वो गिर गया पानी में। पानी में गिरने के बाद उसको निकालना कैसा, ये हमारे लिए कोई ये नहीं था, हमारे पास कुछ रास्ता नहीं था। तो हम लोग ऐसे लकड़ी से सहारे उसको निकालने की कोशिश किया, तो जैसे ही लकड़ी के सहारे निकाल रहे थे फिर हमको भी 2 बार, मुझे भी शौक लगा। तो कंप्लेंट दी थी, तो भी कंप्लेंट के बाद भी इस तरह से काम हो रहा नहीं है, बार बार बताना पड़ रहा है। और कितने जन को इस तरह से करंट यहाँ पे? 4-5 जन को कम करंट लगा था। तो फिर बाद में हम लोग ने सबको जाने से मना किया, यहाँ से मत जाओ, ये रास्ते से जाओ। पर 4-5 जन को करंट लगने के बाद हम लोग ने फिर सबको हटाया और बाद में वो जो बच्चे ने सुना नहीं, इसकी वजह से उसको करंट लग गया। क्या अभी आगे का कदम क्या रहेगा? दुकानदार को हर एक कंप्लेंट कर रहे हैं आप? हमने ये सोचा है, पानी भर रहा है वो तो अभी उसका तो प्रॉब्लम बहुत लंबा है, लेकिन MSCB के जो वायर हैं हम लोग ये ट्राई कर रहे हैं इन वायर को प्रॉपर्ली चेक करा के ज़मीन के अंदर डाल दें, क्योंकि कम से कम 4 से 5 साल से ये वायर ऊपर ही है। कल ये लोगों ने अंदर डाले हैं वायर कुछ करके, अभी भी और ट्राई कर रहे हैं ये अंदर डालने का। अगर क्रिएट करना पड़ेगा कि जितने भी केबल्स और वायर जो खुले पड़े हैं सब MSCB में कंप्लेन करें अपने अपने एरिया के, ताकि MSCB आके इसका सब वायर को, केबल को अंडरग्राउंड करे ताकि किसी को ऐसी घटना वापस नहीं हो। नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी पाहायला गेलं तर आता हाय टेन्शनच्या वायर जे आहेत ते वायरी जे आहे ते या ठिकाणी आता काम सुरू केलेलं आहे युद्ध पातळीवरती। मात्र याचा जबाबदार कोण आहे, जिम्मेदार कोण आहे असंच या ठिकाणचे असं स्थानिक सांगत आहे। मात्र अनेकांचे जे ते प्राण जे ते वाचवण्याचं काम जे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण देखील या वायरीच्या बाजूला असणारं पाहू शकतो, उघड्यावरती कॅमेरामॅनला दाखवू शकतो की या ठिकाणच्या वायरी अशा उघड्यावरती आहेत। या वायरी ज्या आहेत ते आस्थापना दुकानदार जे आहेत ते त्या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत, कर्मचारी अधिकारी आहेत या ठिकाणी। आपण त्यांच्याशी बातचीत करणार। सर, कशा प्रकारचं आता काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? अनेक तक्रारी देण्यात आल्या होत्या, कशा प्रकारचा डिफॉल्ट होता या ठिकाणी? काहीतरी बॅरिकेडिंग ठेवणं गरजेचं असतं, पण तक्रार देऊन सुद्धा देखील काम होत नाही असं देखील लोकांचं म्हणणं आहे। आता कशा प्रकारचं काम इथं झालेलं आहे? नाही, ज्या केबलवर डाऊटफुल फॉल्ट आहे तर तो केबल आम्ही काल रात्रीच बंद करून ठेवला। काल दुपार जेव्हा आम्ही आलो तेव्हापासून तो बंद आहे तो केबल, आणि तो त्या केबलवरचा फॉल्ट शोधण्याचं काम चालू आहे। जो केबल फॉल्ट आहे ज्याच्यावर करंट येत आहे तो आम्ही बंद करून ठेवला, म्हणजे करंट येण्याचं ते थोडा लिकेज दिसतो आहे। आता तो एक्झॅक्ट म्हणजे कुठं आहे तो शोधण्याचं काम चालू आहे। मात्र किती मीटर अशी वायर, किती किलोमीटर गेली? 150 मीटर, 150 मीटर, 100-150 मीटर खराब झाली? नाही, पूर्ण नाही खरं, कुठंतरी एक ठिकाणी आहे असेल ते, कुठे एक ठिकाणी असेल ते, आणि ते पाणी असल्यामुळे ते पूर्ण फैलते आहे। मात्र आता हे उघड्यावरती असं हाय टेन्शन वायर, तर मात्र जमिनीखाली गाडताना काहीतरी प्रॉब्लेम असतो का, काय वरतीच ठेवावं लागतात? नाही, जमिनीखाली खरं फक्त की जिथे कॉन्क्रीट केलेलं आहे किंवा दुसरे आपले गॅस पाईपलाईन वगैरे असतात, दुसरे केबल असतात कधी त्याच्यामुळे तिथं खोदकाम करणं थोडंसं कठीण होतं। लोकांचं म्हणणं की उघड्यावरती असल्या कारणाचं करंट जास्त लागतो, त्यामुळे कुठेतरी दखल घेणं गरजेचं. तो आतमध्येच आहे ना, हे केबल जो आहे
ते आतमध्येच केबल आहे त्या. हां. मात्र आता या संदर्भात आता काय तक्रार दाखल केल्या होत्या, मात्र 8 वाजता कधी तक्रार दाखल केली होती काल आणि दुपारी 11च्या सुमारास 11:15 सुमारास ही घटना झालेली आहे. त्याच्यानंतर तुमचं काम नाही, मला 11 वाजता फोन आलेला याच्याबद्दल. हां, पोलीस स्टेशनकडून आमच्या ऑफिसमध्ये कोणी आले होते आणि त्यांनीच मला 11 वाजता फोन केला आणि तो फोन आल्याबरोबर आम्ही साईटवर पोहोचलो, माझे आणि माझे टेक्निशियन, आणि लाईट बंद करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही काम सुरू अजून केलं. अशा कोणत्या तक्रारी आहेत ज्या या भागातनं आलेल्या आहेत, भांडूप परिसरात आहेत, त्याचं निराकरण आता तुम्ही करत आहे? नाही, अजून तर असं काही विशेष कंप्लेंट नाही आहे, पण जे काही येतील आम्ही बिलकुल ताबडतोब आम्ही क्लिअर करू त्यांना. नक्की सर, आता पाहायला गेलं तर नातेवाईकांचं आजूबाजूच्या परिसराचं म्हणणं आहे की कुठं तर भरपाई द्यावी. काय वाटतं शासनाकडनं तुमची काय काय? भेटणार ना भरपाई. जे पोस्टमॉर्टम जर रिपोर्टमध्ये जर इलेक्ट्रिक शॉक म्हणून जर आला आणि त्याच्या आमचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर येतात, ते रिपोर्ट बनवतात आणि त्याच्यानुसार मग त्यांना भरपाई भेटते. किती साधारण किती 4 लाख रुपयेपर्यंत. लवकरात लवकर ते हो, लवकरच ते प्रोसिजर. जे संपर्क साधला, काय म्हटलं? कुटुंबियाचे संपर्क साधला काही? नाही, कुटुंबियाचे काय नाही. आता आम्ही काल याच कामात होतो, कारण हे पहिले फॉल्ट शोधणं गरजेचं होतं, कारण परत तशी घटना होऊ नये इथं, त्यासाठी. त्याच्यामुळे काल रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही इथंच होतो. परत आता आम्ही तेच काम करत आहोत. आपलं नाव काय पद आपलं? माझं नाव संतोष रुद्र शेट्टी आहे आणि माझा पण सहाय्यक अभियंता. कधीपर्यंत काम होईल पूर्ण? आज होऊन जाईल, दुपारपर्यंत मोस्टली होऊन जाईल. ओके, नक्कीच या ठिकाणी लवकरात लवकर काम होणार असल्याचं ते त्यांनी सांगितलं आहे. मात्र पाहू शकतो हा फुटपाथ जो आहे, हा फुटपाथ आणि या ठिकाणी असणारा रस्ता, हा दोन्ही एकत्र येऊन 1 ते 1.5 फूट पाणी या परिसरात साचलं होतं आणि या परिसरात पाणी साचल्यामुळे हाय टेन्शनच्या पॉवर जे आहे ते या ठिकाणी वायरी, त्याचा करंट जो पास होता आणि त्या पाण्यातनं करंट पास केल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना लागत होता. मात्र त्यात दीपक पिल्ले हा कानात हेडफोन टाकून पुढे प्रवास करत असताना घरी जात असताना त्याला हा करंट लागला, शॉक लागला आणि महावितरणच्या वतीने आता या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. मात्र पाहायला गेलं तर त्याला मदत देखील केली जाण्याचा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मात्र लवकरात लवकर कशी मदत दीपक पिल्ले यांच्या कुटुंबाला मिळणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेशोरा, TVN मराठी, भांडूप. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.